हाय नमस्कार सर्वांना शुभ दुपार. तर बघा कसं मस्त ऊन पडलंय, छान असं दिसतंय, फ्रेश छान वाटतंय. सकाळपासून काय ऊन पडलं नव्हतं, थोडा वेळ पडायचं परत हे व्हायचं, आभाळ यायचं, पाऊस येतो का काय वाटायचं, पण नाही आला पाऊस. तर काय माहिती संध्याकाळी येतोय का काय, रात्री झालाय थोडासा, तर आज काय माहिती येतोय का काय. बरेच गावांना पाऊस झाला, भरपूर पाऊस झाला, लय झालाय, इथं नाही झाला. तर बघा झाडं कसे दिसतात हिरवेगार. आपल्या दारातलं कडीपत्त्याचं झाड दाखवते तुम्हाला, किती मस्त दिसतं, हिरवं गार झालंय, ते छान आहे. हो का, कसं काय बघा कडीपत्त्याचं झाड दारातच लावलंय, म्हणलं जवळची जवळ होईल आपल्या. आणि हे आपलं नारळाचं झाड आहे. तर ही नारळाचं झाड आहे ना, एवढं मोठं झाड आहे. आमच्या शेततळ्याच्या जागेवर ही झाडं होती, ही एक आणि तिकडे एक आहे ती, हो का, ही एक. तर ही दोन झाड आहेत का नाही, आमच्या शेततळ्याच्या जागेवर होती. तिथं शेततळ करायच्या टायमाला ही झाडं, ही बारकच होतं, ह्याच्यापेक्षा ही झाड आहे का नाही मोठं, ह्याच्यापेक्षा मोठं होतं, ही मोठं होतं आणि ती छोटं होतं. तर ती झाडं एवढी असतानाच तिथनं काढून टाकलेली, का तर शेततळ करायचं होतं म्हणून. पण एक जण आलं आणि म्हटलं एवढी मोठी झाडं काढलेत, पण तुम्ही दुसऱ्या जागेवर लावली तरी पण येतात. मग आम्ही इथं आणून लावले. तर बघा मस्त असं अजून नारळ येतात, पण बारीक बारीक येतात आणि गळतात इथं नारळ. तर नारळ गळतात इथं बारीक, मोठं पण व्हाय नाही. तर मोठं ती नारळ न गळण्यासाठी काय आहे का ते सांगा. बघा छोटे छोटे नारळ आले तर इथं, मोठंच होत नाही, एक पण मोठा होत नाही, नारळ लगेच गळून जातात. ते छोटे नारळ तिथं झाडाला वाळून जातात आणि गळतात. काय असलं तर सांगा न गळण्याचं नारळ. बघा आपला नारळ कसा आलाय मस्त. तर आता आम्ही शेततळ केलेलं जवळजवळ 4-5 वर्ष झाले असेल, तेव्हाही नारळ लावलेला आहे. बघा किती मस्त आहे, चांगला लागलाय. त्यामुळे आम्ही अशी लावल्यात इथं आणून, सगळी झाडं लावल्यात, आंब्याची, लिंबोणीचं लावलंय, परत चिक्कूची लावल्यात इथं, आणि सगळं आहे आपल्याकडे. केळी या, केळीचं पण दाखवते तुम्हाला, केळीचं पण आहे इथं दारातच. का इथं केळी या, मस्त आहे. झाड दारात असल्या भारी वाटतं, फ्रेश वाटतं, छान वाटतं. तर बघा माझ्या व्हिडिओमध्येच कसं वाटतं, हिरवगार वातावरण, छान असं सगळी झाडं हिरवीगार झाली इथं. आणि इकडं आपली सुबाबळ आहे, सुबाबळ ही शर्णांना खायला लावली आहे. कारण इथं दारातलं रान आहे, आणि दारात काय आहे, सगळं खडकाचं रान आहे, सगळी दगडं आहेत. मग दगडाच्या रानात दुसरं काय येत नाही, ती खुरपा येत नाही, काय नाही, त्याच्यामुळं सुबाबळ लावली. हकाशी एवढ्याशी सुबाबळ आहे. आणि मग ते जवळची जवळ दारातली दारात शर्टांना मोडून टाकायची होती, लांब आणण्यापेक्षा वजी, त्याच्यामुळे इथं लावली. बघा आता पोरांना आणायचा पण टाइम झालाय शाळेतनं, शाळा सुटेल आता. चालली रानात थोडंसं, भेंडी आली तोडायला, ते भेंडी तोडायची आणि गवत काढायचे. एक साऱ्यातलं राहिलेलं तेवढं गवत काढायचे. हका नारळ कसं दिसते लांब मस्त. आणि इकडं पण भरपूर येते, शेताच्या कडेने लावलेली हका काही अशी भरपूर आहेत इकडं पण झाडं. चालली रानात, म्हणलं तेवढं गवत काढलं म्हणजे. आणि भेंडी पण, भेंडी तर लगेच मोठी झाली. परवा दिवशी भेंडी तोडलेली, पण परत अजून भेंडी तोडायला आली. हो का, दाखवते तर तुम्हाला जवळनं. बघितली का, लय भेंड्या तोडा येते त्या निघती, 2-3-4 किलो निघती, पण तेवढीच कुठे काय नाही. ह्याच्यात आठवड्यातनी एकदाच बाजारला जाते, त्याच्यामुळं एकदाच द्यावं लागते. आत्या जातात आठवड्यातनी एकदा बाजारला, मग त्यांच्याकडे देते. तर मग अशी दिसाड तोडायला लागते, नाही तोडली तर झाडालाच मोठ्या होत्या इथं. मग कसं काही भेंडीची लाईन कशी मस्त दिसते. आणि इकडं गावार तोडून ठेवायच्या, तर झाडाला ठेवल्या मोठ्या होत्या, तर परत तुटत पण नाही तर काहीच नाही. तर मग त्याला जास्तही लागत नाही वाटतं, झाडाला ठेवल्या म्हणतात. त्याच्यामुळं तोडून ठेवायची, घरात राहिली तर चांगली द्यायची, नाही तर काय करायचं, द्यायची कुणाला पण. आता झाडाला ठेवण्यापेक्षा दुसऱ्याच्या मुखात गेलेलं पण चांगलं असतं. तर बघा कसं वाटतंय, बघा रानातलं वातावरण छान वाटतंय का, कुणाला आवडतं. तुला आला माझ्या माग पळत 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 पळत, बघितलं का, लगेच येतं पळत. तिकडे आपला शर्ट आणि स्कार्फ आणले मला शर्ट घालायचंय,
शर्ट घालून स्कार्फ बांधते आणि तेवढं गवत काढते. तर भेंड्या पण तोडायच्या इथं. भेंड्या तोडायच्या, तेवढं गवत काढायचं म्हणजे झालं. मग परत घरच्या कामाला, घरचं स्वयंपाक बिपाक बनवायला मस्त असं. तर इकडं पण गवार आहे आपली छोटी. ही गवार पण झाल्यावर ती गवार चाला म्हणून इकडं अशी गवार लावली. हो का, किती मस्त आली अशी. सगळा गवारीचा ताटवा एवढा अर्ध्या एकराचा आहे. इकडं पण थोडं राहिलेलं गवत काढायचं, ते पण आप्पा काढते इथं. माझं पण घरचं काम चाललं होतं, जरा घरी ब्लाऊज हे शिवत होती. घरातले कपडे पण जरा उसवलेले, त्याला टिपा मारल्या. तर आप्पा आहे तिकडं, आप्पा गवत काढते. ते थोडंच राहिलेलं का आप्पा आहे का नाही होतंय आज काढायचं. पोरांना आणायला जावा 5 वाजता. तर आप्पा घरी असले आप्पा जातात पोरांना, नाही आप्पा नसल्या मी जाते. का इथं आप्पा काढतात इथं गवत. आप्पा नसल्या मी जाते, आप्पा असल्या आप्पाच जातात. कसं वाटतंय, छान वाटतंय, हिरवगार आणि मस्त असं. पिल्या बघतोय वय कुणाला रे? तेवढं लगेच कळतंय पिल्या पिल्या म्हणल्यावर. झालंय आपाचं बी थोडं राहिले, तेवढं गवत काढलं की झालंच. मस्त अशी हिरवीगार गवार आली, टवटवीत झाली छान पैकी. तर चला, कसं वाटतं व्हिडिओ सांगा कमेंट करून. छान झाले वातावरण, छान वाटतंय असं हिरवगार वातावरण, कडकडनी हिरवी हिरवी झाडं असल्यावर. आणि शेतात पण बघायला पिकं चांगली आली ना, चांगली मस्त वाटतं. गवार चांगली टवटवीत झाली, त्याच्यात औषध मारलं होतं, त्याला शेंगा पण भरपूर लागले ते आता. तर असू द्या, बघा कसं वाटतं व्हिडिओ, लाईक करत जावा.